मकर राशीच्या लोकांसाठी जानेवारी महिना कसा असणार आहे, चला तर मग आपण जाणून घेऊया थोडक्यामध्ये मकर राशीची माहिती। तर हा महिना तुम्हाला शिस्त, कडक शिस्तीचा, जबाबदारी एखाद्या गोष्टीची जर घ्याल तर ती पूर्ण कराल आणि लॉंगवर म्हणजे लॉंग टर्मसाठी जर का तुम्हाला यश पाहिजे असेल, कायमस्वरूपीसाठी टिकाऊ यश पाहिजे असेल तर त्याच्यासाठी पायाभरणी करण्याचा महिना आहे। त्यामुळे मेहनतीसाठी तयार राहा आणि मेहनतीचे परिणाम सुद्धा तुम्हाला दिसू लागतील। करिअर आणि व्यवसाय याच्यामध्ये तुम्हाला हा महिना कामाचा ताण वाढवणारा जाणार आहे, पण मान सन्मान सुद्धा प्राप्त होणार आहे। तुम्ही जी काही मेहनत करणार आहात ती मेहनत तुमची फळाला येणार आहे। वरिष्ठांकडून विश्वास प्राप्त होईल। प्रशासन, व्यवस्थापन, सरकारी कामांमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने प्रगती होणार आहे। नोकरीमध्ये बदल हळूवार पण फायदेशीर ठरते। आर्थिक स्थिती तुमची जी आहे, उत्पन्नाचा स्तर व्यवस्थित स्थिर राहणार आहे। त्याचप्रमाणे कर्ज, हप्ते आणि दीर्घकाळ गुंतवणूक यावरती तुम्हाला थोडंसं लक्ष देण्याची आवश्यकता आहे। खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहणार आहे। नातेसंबंधांमध्ये भावनेपेक्षा कर्तव्य महत्त्वाचं वाटेल। जोडीदाराबरोबर तुमचं संभाषण ठेवा किंवा संवाद ठेवा, त्याने तुमचं ट्युनिंग राहील, ते तुम्हाला महत्त्वाचं आहे। कुटुंबामध्ये तुमचा सल्ला महत्त्वाचा मानला जाऊ शकतो। आरोग्य आणि या बाबतीत जर म्हणाल तर गुडघे, हाडं आणि पाठदुखी यापासून थोडंसं काळजी घ्या। मुळातच गुडघ्यांवरतीच मकर राशीचा अंमल असल्यामुळे गुडघे थोडेसे सांभाळा, नेहमीसाठीच सांभाळा। थकवा आणि झोपेचा थोडासा तुम्हाला अभाव निर्माण होईल, कामाचा ताण वाढेल, त्यामुळे थकवा येईल, झोप कमी मिळेल। थोडीशी विश्रांती घ्या, वेळात वेळ स्वतःसाठी पण काढा आणि विश्रांती तुम्हाला आवश्यक आहे। शेवटी सगळं जे काही आहे ते आपल्या शरीरासाठी आहे, त्यामुळे त्यालाही प्राधान्य द्या। उपाय जर तुम्हाला म्हणाल तर शनिवारी शनिपूजन करावे, काळे तिळाचं तेल याचे दान करावे, तिळगुळ तुम्ही दान करू शकता। त्याचप्रमाणे डार्क निळा रंग आणि काळा रंग हा तुमच्यासाठी शुभ असणार आहे। शनिवारी ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करावा, मारुती मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावे। अशा पद्धतीने मकर राशीसाठी जानेवारी असेल।